कोणतीही मोठी जागा नाही किंवा मोठं भांडवल नाही. घर खर्चातल्या उरलेल्या पैशातून सुरू केलाय स्वतःचा होममेड फूडचा बिझनेस, ते सुद्धा स्वयंपाकघरातून. हो, ही आहे एका सामान्य गृहिणीची असामान्य स्टोरी. चला बघूया. रत्नागिरीच्या सौ नंदिनी गवाळी. अर्थात रत्नागिरीच्या असल्यामुळे आणि स्वतःच्या आंब्याच्या बागा असल्यामुळे सुरुवात झाली आंब्याचा आमरस आणि आंबापोळी बनवण्यापासून. पण आंबा हे सीझनल असल्यामुळे आणखी काहीतरी करायचं ठरवलं. मग ITI ला फूड प्रोसेसिंग म्हणजेच अन्न प्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं. फक्त प्रशिक्षणच घेतलं नाही, तर 2023 मध्ये संपूर्ण भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिथून मात्र आत्मविश्वास वाढला आणि खऱ्या अर्थाने राजनंदिनी होममेड फूडचा प्रवास सुरू झाला. आज फक्त आंबा नव्हे, तर काजू, फणस, करवंद, जांभळं, तसेच पेरू, अननस, लिंबू, मिरची अशा अनेक भाज्यांपासून आणि फळांपासून विविध पदार्थ बनवले जातात. तसेच दिवाळीचा फराळ सुद्धा बनवला जातो बरं का. आज नंदिनीताईंच्या पदार्थांना फक्त रत्नागिरीतच नव्हे, तर सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर, पुणे, तसेच पालघर, रायगड, नाशिक, मुंबई अशा अनेक ठिकाणहून आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गोवा आणि गुजरातमधून सुद्धा मागणी आहे. फराळांमध्ये भाजणीची खुसखुशीत आणि खमंग अशी चकली आणि पातळ पोह्यांचा कुरकुरीत आणि चवदार चिवडा अत्यंत प्रसिद्ध आहे. तुम्हाला सुद्धा या दिवाळीमध्ये नंदिनीताईंच्या हातचा फराळ चाखायचा आहे का? तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लगेच तुमची ऑर्डर द्या. राजनंदिनी फूड्सचं खरं वैशिष्ट्य काय माहितीये का? रिपीट ऑर्डर्स. कारण एकदा का ग्राहकांनी पदार्थ चाखला की त्यांची रिपीट ऑर्डर आलीच म्हणून समजा. आणि हे सगळं शक्य झालंय कारण नंदिनीताईंनी पदार्थ बनवताना पदार्थाची चव, त्याची गुणवत्ता, शुद्धता आणि स्वच्छता यामध्ये कधीच तडजोड केली नाहीये. जेव्हा ग्राहकांचे भरभरून प्रतिसाद येतात ना, तेव्हा हे सगळं सार्थक झाल्यासारखं वाटतं. हा व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या आणि खूप जणांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. पण तरी देखील नंदिनीताईंनी त्यांचा प्रवास अविरत चालूच ठेवला. आता हे सगळं करताना काय अडचणी आल्या? नंदिनीताई त्यांच्या पदार्थांची विक्री कशी व कुठे करतात आणि एकूण किती खर्च आला, याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येत आहे. त्यामुळे उद्योग टॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नंदिनीताईंचा हा सगळा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.